तर बीडमधनं एक मोठी बातमी आहे। बीडमध्ये डोईफोड वाडीत दोन गटात वाद झाला। शेतातील बांधाच्या वादावरनं हा दोन गटात वाद झाला आणि या दोन गटातील वादामध्ये 4 जण जखमी झाले। लाठ्याकाठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आलेली आहे। अतिशय मोठी बातमी बीडमधली। बीडमध्ये आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं या वादामध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे। शेतातील बांधाच्या वादावरनं दोन गटात वाद झाला आणि या दोन गटातील वादात 4 जण जखमी झालेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं ही हाणामारी झालेली आहे। आकाश सावंत आपले प्रतिनिधी बीडहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आकाश, नेमकं काय घडलंय? नक्कीच सौरभ, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कुठेतरी थांबायचं नाव घेत नाहीये। पोलिसांमार्फत पोलीस आपल्या बांधावरती ही मोहीम जी आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात राबवण्यात आली होती। मात्र आता कुठेतरी हे शेतीच्या बांधावरचे वाद जे आहेत पुन्हा उघडून येताना बाहेर पडताना दिसत आहेत। यातच एक बीड तालुक्यातील डोईफोडवाडी येथे आज दुपारी एक शेतीच्या बांधावरून दोन गटात राडा झाल्याचं बघायला मिळत आहे। यात एक तरुणाने आपल्या चुलता आणि चुलतीला लाठीकाठीने बेदम मारहाण करत शिवीगाळ केल्याचा जो व्हिडिओ आहे तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। तर दुसरीकडे हे जे चुलता चुलतीला मारहाण करण्यात आली आहे या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावरती बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणी अद्याप कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। मात्र या प्रकरणी पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात सौरभ, हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही आकाश तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।